एक क्रिकेट मॅच आणि 1578 कोटींचा फटका, एक निर्णय आणि ICC वर $174 मिलियन संकट. भारत पाकिस्तान सामना रद्द झाला असता तर क्रिकेट जगताला बसला असता इतिहासातला सगळ्यात मोठा आर्थिक फटका. पण शेवटच्या क्षणी पाकिस्ताननं यू टर्न घेतला. मग पडद्यामागे नेमकं काय घडलं आपण उघड करणार आहोत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामागची इनसाइड स्टोरी काय आहे ती. नमस्कार, मी विहंग ठाकूर. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC समोर सपशेल नांगी टाकली. पण आव असं आणतायत की आमच्या मागण्या मान्य झाल्या. पण सगळं क्रिकेटच्या आर्थिक गणितावर ठरलं. कंगाल पाकिस्तानला गुडघ्यावर यायला भाग पाडलं. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना म्हणजे फक्त क्रिकेट नाही तर पैसा आणि प्रसिद्धी यांचं मिश्रण आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणारा इंडिया वर्सेस पाकिस्तान सामना ICC साठी कमाईचा सगळ्यात मोठा स्रोत मानला जातो. रिपोर्टनुसार हा सामना रद्द झाला असता तर ICC ला सुमारे $174 मिलियन म्हणजेच अंदाजे 1578 कोटी रुपयांचं नुकसान झालं असतं. या एका निर्णयामुळे ब्रॉडकास्टर्स, तिकीट विक्री, स्पॉन्सरशिप आणि जाहिरात महसूल सगळ्यांवरच मोठा फटका बसला असता. आणि इथूनच सुरू झालं ICC आणि PCB यांच्यातील लाहोरमधील बैठकीचं सत्र. आणि त्यात बांगलादेशची एंट्री हे आपण सर्वांनीच पाहिलं. सुरुवातीला पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारताविरुद्ध सामना न खेळण्याचे संकेत देण्यात आले होते. राजकीय कारण आणि बांगलादेशच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे हा बहिष्काराचा इशारा देण्यात आला. या वादावर तोडगा काढण्यासाठी ICC, श्रीलंका क्रिकेट बोर्ड, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात पडद्यामागून गुप्त चर्चा सुरू होत्या. पाकिस्तान बांगलादेशच्या बाजूने उभा राहिला होता कारण बांगलादेशची श्रीलंकेत सामना खेळण्याची मागणी फेटाळण्यात आली होती आणि त्याऐवजी ICCने स्कॉटलंडला स्पर्धेत सामील केलं. यामुळे पाकिस्तान नाराज झाला आणि भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा पवित्रा घेतला. या निर्णयामुळे ICC वर मोठा आर्थिक धोका निर्माण झाला. या संपूर्ण प्रक्रियेत PCBचे अध्यक्ष मोहसिन रजा नकवी चर्चेत सहभागी होते. ICCने चर्चा सुरू ठेवली. प्रश्न होता 1578 कोटींचा आणि मग आर्थिक दंड आणि बंदीच्या भीतीने पाकिस्तान नरमला. खुद्द PCBचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांचं वक्तव्य हेच दर्शवतं. और ICC फंडिंग ये होती है कि वो टूर्नामेंट्स कराते हैं और उसके जो पैसे हैं वो अपने मेंबर बोर्ड्स में बांट देते हैं. और वो जो ICC की फंडिंग है वो 90% इंडियन मार्केट से आती है. सो हमें एक तरह से इंडिया के बिजनेस हाउसेस पाकिस्तान क्रिकेट को चला रहे हैं. और कल को अगर इंडियन प्राइम मिनिस्टर ये सोच लेती कि हम पाकिस्तान को फंडिंग नहीं देंगे तो ये क्रिकेट बोर्ड जो है ये कोलॅप्स भी हो सकता है. त्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डानं थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्ध सामना खेळण्याची विनंती केली. PCB अध्यक्षांनी क्रिकेट इकोसिस्टीमच्या फायद्यासाठी निर्णय बदलण्याचं आवाहन केलं. ICCनं बांगलादेशवरील दंड माफ केला. यामुळे बांगलादेश शांत झालाय. भारत पाकिस्तान सामना होणार हे कन्फर्म होताच मुंबई कोलंबो मुंबई राऊंड ट्रिपचं फ्लाईट तिकीट थेट 10,000वरून 60,000 रुपयांपर्यंत वाढलं. यावरून कळतं की हा सामना प्रेक्षकांसाठी क्रिकेटचा उत्सव आहे आणि कंपन्यांसाठी कमाई आहे. एकीकडे पाकिस्तानच्या अटी, मागण्या आणि आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे ICCचा दबाव. शेवटी जे झालं ते स्पष्ट आहे. पाकिस्तानने सपशेल माघार घेतली आणि ICC पुढे नरम भूमिका स्वीकारली. आमच्या मागण्या मान्य झाल्यामुळे निर्णय बदलला असा पाकिस्तानचा दावा असला तरी वास्तव हेच आहे की आर्थिक नुकसान, संभाव्य दंड आणि बंदी घालण्याची भीती यामुळेच पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. पाकिस्तानचा यू टर्न क्रिकेटसाठी होता की ICC समोर झुकणं अपरिहार्य होतं. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.